लहानपणापासूनच त्या शूर, चौकस व चंचल होत्या व बुद्धिमान होत्या. त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे स्वाभिमानी सरदार होते. त्यांनी जिजाऊंच्या मनात लहानपणापासूनच न्याय, स्वातंत्र्य व समता याचे बीज रोवले होते. त्यांनी जिजाऊचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी करून दिला. त्या शहाजीराजासोबत पुण्यास गेल्या. शहाजीराजे आदिलशाही दरबारात काम करत असल्यामुळे जिजाऊंना अनेकदा अन्याय आणि तिरस्काराचा सामना करावा लागला. परंतु जिजाऊ ज्या अन्याय आणि तिरस्काराला खचतील त्या जिजाऊच नाहीत. जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न आपल्या मनात रुजवून ठेवले होते. अखेर तो दिवस आला, म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका वाघाचा जन्म झाला आणि तो वाघ म्हणजे शिवराय. त्यांनी शिवरायांना रामाच्या, कृष्णाच्या कथा सांगितल्या. त्यांनी शिवरायांना धैर्य, न्याय आणि स्वराज्याची शिकवण दिली. त्यांच्या मते म्हणणे नव्हे तर कृती हेच त्यांच्या शिकवण्याचे साध्य होते. त्यांनी शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न पाहण्याला शिकवले. त्यांनी शिवरायांना म्हटलं की स्वराज्य हा आपला हक्क आहे आणि स्वराज्य हे आपलं जगण्याचं एकमात्र साधन आहे. त्या केवळ एक माताच नव्हत्या तर त्या एक शूर राजकारणी देखील होत्या. त्यांनी पुण्यामध्ये लाल महालाची स्थापना केली आणि विखरलेल्या पुण्याला अस्तित्वात आणले. त्यांनी 15 गडद जाती व 12 बदलशाही लोकांना स्वराज्याशी जोडले. त्यांनी प्रचंड कष्टातून स्वराज्याची निर्मिती केली आणि राज्याभिषेकातून आपल्याला शिवरायांसारखे वीर महाराज दिले. मित्रांनो, जर जिजाऊच नसते तर शिवराय घडले असते का? जर जिजाऊच नसते तर आपल्याला